काही लोकांना लोकांबद्दल फार वाईट फिलिंग येतात. काही लोकांना लोकांबद्दल वाईट बोलणे, टीका करणे हे खूप आवडतं. आजची रील त्यासाठी की जर तुम्ही लोकांना पाहून जलस फील करत असाल, ह्याचंच का चांगलं, माझं का नाही, किंवा एखाद्या स्त्रीच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी नीट आहेत, तर हिचंच का चांगलं, माझं का नाही, अशा फिलिंगसुद्धा तुमच्यासाठी घातक असतात. जेवढे तुम्ही निगेटिव्ह बोलता, जेवढे तुम्ही निगेटिव्ह फील करता, ह्या सगळ्या एनर्जी पुन्हा फिरून तुमच्याकडेच येतात. त्यामुळे लोकांच्या घरात काय चाललंय, लोक काय करतात, किंवा त्याचं का चांगलं, माझं काय नाही, या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने चांगले होऊ, आपण चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य घडवू, याकडे लक्ष ठेवा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही निगेटिव्ह फील करता, निगेटिव्ह गोष्टी बोलता किंवा ती एनर्जी क्रिएट करता, तर तुमच्या मनामध्ये चिडचिड, राग या सगळ्या गोष्टी होतात आणि पहिला इम्पॅक्ट पडतो तो तुमच्यावर पडतो. त्यामुळे तुम्ही, आणि एखादी व्यक्ती जर खूप स्ट्रॉंग असेल, त्याची एनर्जी खूप स्ट्रॉंग असेल, एखाद्या दैवी शक्तीबरोबर त्या माणसाची एनर्जी कनेक्ट असेल, आणि जर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जर बोलत असाल, तर मात्र तुम्हाला फार मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कधीही कोणाच्याही विरोधात निगेटिव्ह फील करू नका, निगेटिव्ह बोलू नका. तुम्हाला कळणारच नाही, कारण या सगळ्या गोष्टी, ज्या एनर्जी तुम्ही क्रिएट करताय, त्या सगळ्या पूर्ण फिरून तुमच्याकडे येत आहे. त्यामुळे खूप जणांना सवय असते की कोणाला उगाचच टीका करून बोलणे, त्यांना कमेंट करणे, किंवा त्या लोकांना वाईट बोलणे, त्यांच्याबद्दल वाईट फील करणे. एक लक्षात ठेवा, जेव्हा या एनर्जी तुम्ही सोडताय, तर त्या फिरून तुमच्याकडेच येणार आहेत, आणि त्या जेव्हा येतील त्या खूप स्ट्रॉंग असतील आणि त्या तुम्हाला फार त्रासदायक असतील. त्यामुळे शक्यतो लोकांच्या लाईफमध्ये जास्त पाहू नका आणि जलस होऊ नका. आपल्या लाईफमध्ये कसं छान होईल, आपण किती छान जगू, आपण आपलं आयुष्य किती चांगल्या पद्धतीने जगू, या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण या एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर पहिल्यांदा होतो.